हॅलो सगळ्यांना, आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीचं पाणी। त्यासाठी मी अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे। पुदिना घेतलेला आहे मी आणि कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि मिरच्या। आणि मी असं हे चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे। चिंच भिजवून त्याला थोडं उकडून घेतलेलं आहे आधीच। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि जे पुदिना घेतलं होतं तो पुदिना, मिरची, अद्रक आणि लसूणचे तुकडे आणि कढीपत्ता हे सगळं घालून मला मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। मी 4 ते 5 जणांसाठी हे पाणी बनवत होते म्हणून मी थोडंच घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचे कलर येण्यासाठी, पाणीपुरीचा कलर छान यावा म्हणून थोडीशी आता मी यामध्ये हळद टाकणार आहे आणि थोडंसं जिरे टाकायचं आहे जेणेकरून टेस्ट चांगली येईल। आता हे सगळं घालून मी चांगलं बारीक मिक्सरमध्ये काढून घेत आहे जेणेकरून फाईन पेस्ट होईल ह्याचा। अशा प्रकारे मी हे काढून घेतलेलं आहे, पण अजून थोडं बारीक व्हायला पाहिजे, त्यामुळे मी आता पाणी घालून अजून थोडं मिक्सरमध्ये काढून घेते अजून एकदा। अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे मी अजून एकदा काढून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण मी या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। खूपच चमचमीत आणि झणझणीत माझं पाणीपुरीचं पाणी झालेलं आहे। हा लातूरच्या साईडचा पाणीपुरीचं पाणी आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडं पाणी काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चांगलं हलवून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये जे चिंचेचं मी उकडून घेतलेलं होतं चिंच, त्याचं गर वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आणि आता हा चिंचेचं पाणी मी यामध्ये घालून घेत आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गूळसुद्धा किंवा साखर टाकू शकता। आमच्याकडचं पाणी आंबटच असतं म्हणून मी यामध्ये गूळ वगैरे नाही टाकणार। अशा प्रकारे मी हे चिंचेचं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता चांगलं हलवून घेत आहे। खूपच चमचमीत पाणी हा बनवून रेडी होणार आहे। तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे। आता मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेणार आहे, कारण मला अजून थोडं पाणी घालावंसं वाटत होतं, कारण थोडं घट्ट होतं ते। आता मी यामध्ये नॉर्मल साल्ट आणि पादिलोन मीठ आणि धने पावडर घातलेला आहे। ह्याला घालून अजून एकदा मी चांगलं हलवून घेत आहे जेणेकरून सगळे मसाले आणि मीठ एकजूट होईल। बघू शकता अशा प्रकारे आता पाणी ऑलमोस्ट रेडीच आहे। आता मी यामध्ये घालणार आहे सुहानाचा चाट मसाला। आपण ऑलरेडी सगळे मसाले, जिरे वगैरे सगळं घातलेलं आहे। चाट मसाला तेवढं नाही घातलं तरीही चालेल, मी थोडंसंच घातलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा यामध्ये। बघू शकता खूपच टेस्टी माझं पाणी आता बघू शकता तयार झालेलं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।